इयत्ता 8वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आपण सत्र 2 ची तयारी करून घेऊया गणिताची बाळांनो, आणि नंतर मग इंग्लिश बघूया. बघा, बहुपदींचा भागाकार अतिशय महत्वाचा आहे. हेच प्रोसेस आपल्याला 9वीला सुद्धा करावी लागते, म्हणजे हीच गणित इयत्ता 9वी मध्ये सुद्धा आहेत. मी जर शिकवलेलं आवडत असेल तर बाळांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत चला, कारण मी इयत्ता 9वी साठी आणि 10वी साठी तुमच्या बरोबर असणार आहे. इयत्ता 10वीचे सर्व व्हिडिओ अगोदरच मामी क्लास या चॅनल वरती अपलोड आहेत, 9वीचे पण अपलोड आहेत. चला तर मग बघूया इयत्ता 8वी बहुपदींचा भागाकार. आणि खरं सांगू, खालील रिकाम्या जागा भरा, हे फार महत्वाचं आहे, म्हणून मी ते घेत आहे. त्यामुळे तुमचा गुणाकार भागाकार कसा करायचा हे तुम्हाला कळून जाईल. चला, खालील रिकाम्या जागा भरा. खालील रिकाम्या जागा भरा. बाळांनो, इयत्ता 8वी म्हणजे खरं तर सांगू तुम्हाला 10वीचा पाया आहे. त्यामुळे 8वी गणिताचा भाग अतिशय काळजीपूर्वक शिका, म्हणजे 10वी तुम्हाला अतिशय सोपी जाणार याची गॅरंटी मी आज तुम्हाला देते. चला तर मग पहिला एक आकडा 2a अधिक 3a बरोबर काय असणार आहे बाळांनो इथं? तर यांची बेरीज करायची. 3 आणि 2 5a. दुसरा आकडा बघा 7b वजा 4b. 7 मधून 4 गेले, किती राहिले? 4 आणि 3 7, म्हणजे किती राहणार आहे? 3b. मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला असणार आहे, लक्षात असू दे बाळांनो. तिसरं 3p गुणिले p चा वर्ग, म्हणजेच 3 एके 3 हा वर्ग. कारण काय आहे तुम्हाला माहितीये नियम, घातांकाचे नियम तुम्हाला देईन मी बाळांनो. या गुणाकार असला की त्याच्या घातांकांची बेरीज होते. इथला दुसरा घात आणि इथला एक तिसरा घात, म्हणजे p चा तिसरा घात येतो. चौथा आकडा. त्यानंतर 5m वर्ग गुणिले 3m वर्ग हा गुणाकार आहे. यांचा गुणाकार 5 त्रिक 15, आणि हे 2 आणि 2 4. m चा कितवा घात येईल? 4. बघा, पाचवं गणित काय दिलेलं आहे त्यांनी? 2x अधिक 5y आणि गुणिले 3/x दिलेला आहे, आणि याच्या पुढं हे आपल्याला काढायला सांगितलेलं होतं बाळांनो. चला तर मग याच्या पुढचं आपल्याला काय करावं लागणार आहे? सोडवावं लागणार आहे. आपण सोडवूया. 2x गुणिले हा सगळ्यांना गुणाकारामध्ये येणार आहे, इथलं चिन्ह मध्ये अधिक हे 5y गुणिले हे 3/x. बघा काय होतं, हे x ला x निघून जातं. 3 दोन्ही किती राहतं? 6. अधिक आता या दोन्हींचा गुणाकार करायचा 15. त्याला जोडून कोण आहे? y. छेदस्थानी कोण आहे? x. म्हणजे इथं उत्तर असेल 6 अधिक 15y छेद x. पुन्हा तिरकस गुणाकार केला तर चालतो. या x नी इकडे गुणायचं, छेदस्थानी x राहणार. हे असं जरी लिहिलं तरी चालेल. चला तर मग आता पुढचं गणित आहे. पुढचं गणित थोडंसं काय दिलेलं आहे त्यांनी? मोठं दिलेलं आहे. कारण का आपल्याला भागाकार शिकायचा आहे, त्यामुळे या प्रोसेस येणं फार गरजेचं आहे. बेरीज येणं गरजेचं आहे, वजाबाकी येणं गरजेचं आहे, गुणाकार कसा करतात येणं गरजेचं आहे. 3x वर्ग हे 6वं गणित दिलेलं आहे. 3x वर्ग अधिक 4y, आणि दुसऱ्या कंसामध्ये दिलेला आहे इथं गुणाकार आहे 2x अधिक 3y. आता काय करायचं आहे? ह्या दोन्ही संख्यांचा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे बाळांनो. चला बघा, पहिल्यांदा हे 3x वर्ग घेऊया आणि याला गुणूया 2x अधिक 3y. नंतर काय करायचं? हे चिन्हासहित घ्यायचं, अधिक 4y, आणि याला गुणायचं 2x अधिक 3y. बघा, आता यानं याला गुणल्यानंतर 3x वर्ग गुणिले 2x असं करायचं. यानं याला गुणायचं, पुन्हा यानं याला गुणायचं, इथलं चिन्ह अधिक,
3x वर्ग गुणिले 3y अधिक पुन्हा याला गुणायचं 4y गुणिले 2x. त्यानंतर काय करायचं, इथलं चिन्ह अधिक, बाहेर चिन्ह अधिक वजा असेल तर डिफरन्स होऊ शकतो बाळांनो, पण अधिक अधिक काही प्रश्नच नाही. 4y गुणिले 3y. बघा आता 3 दुनी 6, हे 2 आणि इथला 1 3 म्हणजे x चा घन अधिक 3 त्रिक 9 हा x चा वर्ग y अधिक 4 दुनी 8 हे x आणि y अधिक 3 चौक 12 हे y आणि y 2y डोक्यावरती कुठं लिहायचं 2 हे y वर्ग येतो. आहे की नाही सोपं बाळांनो? हे आलं तरच आपल्याला भागाकार 10.1 सोडवणं सोपं जाईल. त्यामुळे इथं लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं. हे तुम्हाला सरावासाठी दिलेलं होतं. बघा आता जसं समजाल तसं थोडं 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 घ्यायचं या बाळांनो. सराव संच 10.1 सराव संच 10.1 काय आहे याच्यामध्ये प्रश्न बाळांनो? प्रश्न आहे भागाकार करा व बाकी लिहा. प्रश्न काय आहे? भागाकार करा, भागाकार करा व बाकी लिहा असा प्रश्न आहे. भागाकार करा व बाकी लिहा. चला तर मग आपण काय करू, पहिला प्रश्न घेऊ. 2m वर्ग भागिले किती दिलेला आहे 7m. आता हा भागाकार अतिशय सोपा आहे. कसा याला काय भागावंच लागत नाही. इथं बघा 2, इथे m किती आहे m गुणिले m छेद इथं 7 आहे गुणिले m. काय होणार, एका m ला एक m निघून जातील. उत्तर काय येईल 2/7m. हा काय आला भागाकार. परंतु आपल्याला कसं लिहायला सांगितलंय त्यांनी, भागाकार आणि बाकी या स्वरूपात लिहायला सांगितलेलं आहे. चला तर मग इथं बघा 2m चा वर्ग इथं काय करायचं 7m. हे 7 हे 2 घ्यायचं 2m गुणिले m भागिले काय करायचं 7m. या m ला m गेलं तिथं 2/7m आलं. आता काय करायचं, पुन्हा या संख्येनं या संख्येला गुणायचं आहे. म्हणजे कसं येणार बघा 2/7m गुणिले 7m म्हणजे इथली खालची संख्या येईल. 7 ला 7 गेले म्हणजे 2 काय राहिले इथले m आणि इथले m. 7 ला 7 हे कॅन्सल झाले म्हटल्यानंतर इथं 2 राहिले m गुणिले m वर्ग राहिला. इथं मायनस चिन्ह येतं 0. म्हणजेच याचा भागाकार किती येणार, भागाकार येतो. हे मी फक्त तुम्हाला समजावून सांगण्यासाठी केलेलं आहे बरं का. या पद्धतीने गणित सोडवायला आपल्याला लागतात. भागाकार आहे 2/7m आणि बाकी येते 0. हे कळालंय ना बाळांनो? याच प्रकारची पुढची सर्व गणित आपण 10 सराव संच 10.1 मधली सोडवून घेऊन हा सराव संच पूर्ण करायचा आहे. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू बाळांनो.